काय मग जयदीपराव, तुमचं लक्ष नाही आजकाल कंदीपेढेकडं? म्हणजे बघा की काम करून करून कसं वाळलंय ते. सावकाश सावकाश. आधी का नाही खळ्या पडायच्या माझ्या गालाला, आता कसं झालंय? तुला खळ्या पडायच्या? हा, नीट बघितलं नसेल आणि थोड्या थोड्या पडायच्या. गाल फुगल्यानंतर बुजून गेल्या. अगं माझा फुगून वाळलेला कंदी पेढा. अगं माझ्याबरोबर दुकानात येत जा की तू, आपण दोघं मिळून दुकान सांभाळू. राहू दे राहू दे, एवढं असतं तर माझ्या पप्पांच्या दुकानावर नसते का बसली. मम्मी नाश्ता, जिलेबी पण घ्या. ए सपने, घरचं बी जमना आणि तुला बाहेरचं बी जमना. बाई माणूस म्हणून एक तरी जबाबदारी अंगावर घ्यावी लागते. मग ऍक्सिडेंटल जाऊ बहिणी तरी कुठं घेतली होती जबाबदारी? तरी बी वर्षभर पोहोचलो कितीला तुम्ही? चला आता मंजू वहिनींचा कुठून ना कुठून तरी विषय निघाला म्हणजे तुमचा घटस्फोट पुराण चालू होईल आता. मम्मी दादा कुठे? तो काय न खाता पिताच बाहेर निघून गेला. म्हणजे ती बाया बी बाहेर पडली असेल. मी सांगते की ही दोघं बी येड्यात काढतात आपल्याला. बरं तुमचं चालू द्या, मी निघतो. ओ मॅडम, तयार आहे नाश्ता आयता. तुम्ही घेताय का वाढून का मी वाढू तुम्हाला? नाही नको, भूक नाही. मंजिरी अगं असं उपाशी पिटी जायचं असतंय वे. जा थोडं खाऊन जा. बस. नाही नको मम्मी साहेब, उशीर होतोय मला. अगं बस ग, बस बस बस. मंजू खा थोडस. अगं कधी नाही ती तुझी सासू तुझ्याशी इतकं प्रेमानं बोलते. खा. बस बस बस. कसं आहे, ह्या घरातला आज तुझा शेवटचा दिस आहे ना, तेव्हा तोंड गोड करून जा. अगं खा, तुझ्यासाठी आणली. खा खा खा. नको बस. माया 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 अगं ती नाही म्हणते तर का जबरदस्ती भरवतेस तिला? राहू देत. मला उशीर होते, जाते. माया खरंच प्रेमानं भरवत होतीस का राग काढत होतीस तिच्यावर? अगं आजचाच दिवस राहिलाय ना तिच्याकडं, जरा तरी प्रेमाने भरवायचं होतं तिला. तरी म्हणलं आमच्या चित्तरकारांनी अजून त्या नेबरेटची वकिली कशी काय घेतली नाही? ओ चित्तरकार, तुम्हाला लय पुळ येतो का नाही तिचा? तिच्या चुका तुमच्या नजरेत येतच नाहीत बघा. काय वाईट केलं ग तिनं आजपर्यंत तुझं? ह्या म्हणून काय केलं? ती सहजासाठी घटस्फोट देणार नाही. पोटगीची नोटीस पाठवली तिनं. नोटीस ठावाय का तुम्हाला? काय? नाही नाही, माझा या गोष्टीवर अजिबात विश्वास नाही. थांबा. तुमची ती लाडकी सून बघा. विश्वास नाही ना तुमचा? आता बघा कसा विश्वासाला तडा दिलाय ती. आणि अजून विश्वास बसत नसेल का नाही तर खाली बघा नीट. सही कुणाची आहे? लिहिता वाचता येते ना तुम्हाला? दिसतंय ना? तिची सही आहे. काय मी केली काय सही तिथं? मला माझा विश्वास नाही तसं. तात्यासाहेब सॉरी, ऍक्च्युली काय झालं, मिसेसला माहेरी सोडायला गेलतो म्हणून थोडा लेट झाला. डिवोर्स घेऊ नका. दिवस सत्या, मंजू, अजिबात डिवोर्स घेऊ नका. डिवोर्स घेणं वाईट, कुटुंब बर्बाद होतं.
हा पंकज, मला त्या काउन्सिलरचा नंबर द्या, नाही तर माझी त्यांची भेट घडून आणा. मला हे कुटुंब वाचवलं पाहिजे. आपण तात्यासाहेब, आपण एवढी मेहनत घ्यायची गरज काय? तसे आपण सत्याच्या ब्लँक पेपरवर सह्या घेतल्याच ना, मग त्याला अडकून आपण मोकळं होऊयात. हेच तर राजकारण कळत नाही तुम्हाला. काम काहीच करायचं नाही, एवढा आरडाओरडा करायचा, एवढी आदळापट करायची की असं वाटलं पाहिजे सगळं आपणच घडवून आणतोय, आपणच करतोय सगळं असं वाटलं पाहिजे. त्या काउन्सिलरला इतकी विनंती करायची की सत्या मंजूला वाटलं पाहिजे किती करतात तात्यासाहेब आपल्याकडं, असं आहे ते. ठीक आहे, मी बोलून घेतो काउन्सिलरशी. वाघमारे बसा, मी सोडतो तुम्हाला. नाही नको, मी तुला कालच सांगितले सत्या, हे आता सोडणं नेणं बाद झालं. वाघमारे, मला तुमचं सगळं म्हणणं माहित आहे, पण आता तुम्हाला मदतीची गरज आहे. आणि सत्या माणूस बघून मदत नाही करत, माणुसकी म्हणून मदत करतो. त्यामुळे मी तुम्हाला काहीतरी स्पेशल ट्रीटमेंट देतोय असं अजिबात समजू नका. तसे बी इथनं पुढं आपली भेट होईल नाही होईल माहित नाही. उद्यापासून आपले रस्ते वेगवेगळे होणार आहेत. आणि मी तुम्हाला शब्द दिला, मी सत्या त्याचा शब्द पाळण्यात किती चांगला आहे हे तुम्हाला तर माहितीच आहे. वाघमारे, मी तुम्हाला घटस्फोट देणार म्हणजे देणार. दूर दूर चालली आज माझी सावली, दूर दूर चालली आज माझी सावली, कशी सांज ही उरी गोठली, उरलो हरलो दुःख झाले सोबती, उरलो हरलो दुःख झाले सोबती. कायमी बोलून गेलो श्वास माझा थांबला, मी इथे अंतो तिथे हा खेळ आता संपला. मी स्वतःच्या काळजावर घातलेला घाव हा, रोज आतून जाळतो मी वेदनेचा गाव हा. आपुलाच तो रस्ता जुना, आपुलाच तो रस्ता जुना, मी एकटा चालू किती, उरलो हरलो
झाले सोबती, उरलो हरलो दुःख झाले सोबती. त्यामुळे मी तुम्हाला काहीतरी स्पेशल ट्रीटमेंट देतोय असं अजिबात समजू नका. तसं बी इथनं पुढं आपली भेट होईल नाही होईल माहित नाही. उद्यापासून आपले रस्ते वेगवेगळे होणार आहेत. वाघमारे, मी तुम्हाला घटस्फोट देणार म्हणजे देणार. सत्याला माझा नाईलाज कधीतरी समजेल का? त्याला जे वाटते की मी हे सगळं मुद्दाम करते हे खरं नाहीये हे सांगण्याची संधी मिळेल का मला कधी? वाघमारे, काय आहे? कुठे बघताय, कुठे चालताय? कामात लक्ष नाहीये तुमचं? कुठल्या तंत्रीत असतं हो? आता बघा हे काय झालंय. अशा ओल्या युनिफॉर्म मध्ये मी अख्ख्या साताऱ्यात फिरायचं का? सॉरी सर, मी मुद्दाम नाही गप्प बसा. सॉरी सर, मुद्दाम नाही केलं, चुकून झालं. हा नेहमीचा पाडा असतो तुमचा. फक्त वेंगळेपणा चालू आहे, बाकी काही नाही. वाघमारे, तुम्ही एक चांगले कर्मचारी आहात, पण हा तुमचा वेंगळेपणा खपून घेतला जाणार नाही, कळतंय का? आणि जर जमत नसेल ना तर कामावर येऊ नका, घरी बसा. एवढं का भडकतोय हा मंजुताईवर? मंजुताई काही बोलत नाही ना, त्याच्यामुळे ह्यांचं जास्त व्हायला लागले. सत्यदादा इथं जर असता ना ह्याचा कार्यक्रमच फिक्स केला असता. सॉरी वाघमारे, मी जरा जास्तच बोलून गेलो. नाही सर, माझीच चूक आहे. मी नेहमीच असा वेंधळपणा करत असते. नाही नाही, तसं नाहीये. ऍक्च्युली मी एका कामाच्या टेन्शन मध्ये, सो त्या गडबडीत मी तुम्हाला रागाने बोलून गेलो. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. साहेब आहे म्हणून एवढा माच करायचा असते वय? निदान बाई माणूस समोर आहे हे तरी बघायचं. पण नाही, साहेब आहे ना, काय वाटेल ती बोलणार. हो, या पोराने अशा पत्रिका छापल्या. हॅलो सत्यदादा, अरे मौर्य साहेबांनी मंजुताई लय झापल्या आता, लय रडत होती. काय? तुला सांगतो उगच उग बोलल्यात बघ. अरे पप्प्या, पण झालंय काय नक्की? नाही ती एवढं काय माहित नाही मला, पण लय रडत होती. एवढं खवळणं एवढं काय झालं बी नव्हतं. त्यांची हिंमत कशी झाली रे वाघमाऱ्यानं वरडायची? अरे त्यांच्या डोळ्यातलं पाणी काढलं होय त्यांनी. तू तिथंच थांब, तिथं येऊन आता कसा कार्यक्रम फिक्स करतोय ते बघ नुसता. बोल मग, चल. कुठं कार्यक्रम फिक्स करायचा आहे? अरे पण कुणाचा? चल तुला सांगतो. वाघमारे, खरंच सॉरी. मी तुम्हाला या आवाजात इतकं रुडली बोलायला नव्हतं पाहिजे. नाही सर, तुमची काय चूक नाही. तुमचा युनिफॉर्म भिजला म्हणल्यावर तुम्हाला राग येणारच की. मीच माझ्या धुंदीत होते, तुमची काय चूक नाही. तुम्ही एक काम करा, या इथे बसा. नाही सर. अहो या हो वाघमारे, बसा. या बसा. सत्या, एक वाक्य लय भारे. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. तसा गाडीला पण एक ब्रेक असतोय, तो आधीमध्ये मारायचा म्हणजे कशी गाडी चौकात चालते. म्हणजे आपण पडत नाही ना, हात मोडत नाही, पाय मोडत नाही, काय नाही, निवांत राहतो ना आपण. हे माझ्या सोन्या, हे माझ्या राजा. अरे साहेबांचा काहीतरी गैरसमज झाला असेल रे. असू दे की मग, म्हणून काय वाघमाऱ्यांवर वरडायचं वय त्यांनी? अरे समोर बाई माणूस आहे याचं तरी भान ठेवायला पाहिजे ना. एवढा मोठा ऑफिसर आहे तो, मग साधे मॅनर्स आहेत त्याला? हा, मोठा ऑफिसर आहे म्हणूनच म्हणतोय आपण. त्यांच्याशी भांडायला चाललोय का? मोठा ऑफिसर असेल त्याच्या घरात, म्हणून काय वाघमाऱ्यांना वरडायची परमिशन नाही मिळाली त्याला. त्याचा आता कसा कार्यक्रम फिक्स करतो बघ, असं सुता कसं सरळ करतो त्याला. मला डीसीपी साहेबांचा फोन आला होता. अंमली पदार्थांच्या तपासाबद्दल अजून काहीच नाही झालं, त्यामुळे ते खूप रागवले मला.
त्यामुळे मला तेच टेन्शन होतं आणि हे सगळं फ्रस्ट्रेशन तुमच्यावर निघालं बघा. सो आय एम एक्स्ट्रीमली सॉरी वाघमारे. माझं बोलणं प्लीज मनाला लावून घेऊ नका. नाही सर, मी नाही मनाला लावून घेणार. आहो साहेब, तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? वाघमाऱ्यांना वराडा खायची सवय आहे. आपण कसं जेवणात चपाती भाजी खातो, तेव्हा सकाळ दुपार संध्याकाळ वाघमारे वराडा खात्यात. काय वाघमारे, इतक्या साध्या आणि भोळ्या राहू नका. आणि जर तुमची चूक असेल तर समोरच्याचं ऐकून घ्यायचा. आता लोक तुमच्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेऊन आहे ना तुम्हाला दोषी ठरवतील. आणि आता मी जे काही बोललो त्याबद्दल आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. अहो सर, तसं नाही. आपल्या स्टाफशी कसं बोलावं हे समजत नाही तुम्हाला? एवढे मोठे पोलीस आहे ना तुम्ही, मग आपल्या समोर कोण आहे? एका लेडीज कॉन्स्टेबलशी कसं बोलायचं हे कळत नाही? जाब विचारणारा तू कोण? आणि हे सगळं विचारायला तू पोलीस स्टेशन मध्ये आलायस आणि वर एका ऑफिसरला आवाज सोडून बोलतोयस? चढवणार. यापेक्षा डबल आवाज चढवणार. तुमची हिंमतच कशी झाली वाघमाऱ्यांसोबत अशा भाषेत बोलायची? सत्या, शांत हो. जा इथून. वाघमाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्याला पाणी पाजल्याशिवाय का बसत नसतो यो सत्या. तुझी हिम्मत कशी झाली मला धमकी द्यायची? चल, मी तुला आत्ता चॅलेंज देतो. मला पाणी पाजून दाखव. अरे दाखव ना. ओ साहेब, साहेब असा तुमच्या घरी सत्याच्या अंगाला हात लावायचा नाही. पण मग जर साहेबांना सांगा कुछ पुढे समजावून. या सत्याच्या कॉलरला हात टाकलाय तुम्ही. आता यो सत्य तुमचा कार्यक्रम कसा फिक्स करतोय ना ते बघाच. अरे कर ना मग. सत्या, जायचं आत्ताच्या आत्ता निघ. माझा अपमान त्यांनी नाही, तू केलंस. इथं येऊन सगळ्यांसमोर तमाशा करून माझी इमेज खराब केलीस तू. गुंड आहेस तू आणि गुंडच राहणार. मौर्य साहेबांनी माझी माफी बी मागितली लगेच. पण तुझं तसं नाही. तुला सगळ्याच गोष्टी उशिरा कळतात रे. तवर रागाच्या भरात मनाला हवं ते करून मोकळा होतो. सत्या, तुला कळते तू कुणावर हात उचललाय? एक गोष्ट लक्षात ठेवायचं, मौर्य साहेब माझे सिनियर आहेत. त्यांच्याशी या भाषेत बोलायचं नाही. माफी माग त्यांची. आत्ताच्या आत्ता माफी माग. सत्या, काय माफी मागायची गरज नाही. चल. येऊन जा त्याला. होय, निघालोयच. सत्या चल चल. तू ये, बस इथं बस. तू शांत हो दादी, शांत हो तू पहिला. सत्यदादा काय बोलला का नाही मौर्य साहेबांना? स्वतःला तर मंजुताई समोर हिरो समजत असतात. त्यांची जिरवणारा कोणतरी पाहिजेच होता.
बलमा दादा काय झालंय? सत्य दादाला सायलेंट वाटायला लागलंय. अरे तू जरा गप्पतो का? तुझी तुझी कामं बघ. जात तुला कशाला पाहिजे चौकशा? सत्य, मी तर यायच्या आधी तुला बोललो होतो काहीतरी गैरसमज झाला असणार म्हणून. अरे त्यांचा मॅटर आहे सत्या. एकमेकांची माफी मागून ते विषय निपटवणार आणि तसंच घडलं. पण वाघमारे मॅडम तुझ्या ओरडल्या ना ते मला नाही आवडलं. सत्या, वाघमारे मॅडमच्या नजरेत मोरे साहेब एक सुशिक्षित आहेत, यशस्वी आहेत. आणि त्यांच्या नजरेत तू एक गुंड आहेस. सत्या, आज मला समजलं त्यांच्या मनात तुझी काहीच व्हॅल्यू नाही. सत्या, बलमा, वाघमारे मॅडम आणि मौर्य साहेबांमध्ये काय असेल का रे? काय वाटतं तुला? कालपर्यंत मला विश्वास नव्हता सत्य, पण आता वाटायला लागले काहीतरी आहे दोघांच्या. हॅलो सत्या, तुला तात्यासाहेबांनी लगेच बंगल्यावर बोलवलंय. अर्जंट हे महत्वाचं काम आहे. आलोच. चालेल, चल तात्यासाहेबांनी बोलवलं. सॉरी सर, सध्या जरा तापट डोक्याचा आहे. कुणीतरी त्याचा गैरसमज करून दिला असणार. माझ्या आजपर्यंतच्या सर्व्हिसमध्ये मला या भाषेमध्ये कुणीही काही बोललं नाहीये. आणि तापट आहे म्हणजे काय? लहान आहे का तो? कोणाशी कसं बोलायचं याचं भानच नाहीये. अरे पोलिसांचा कार्यक्रम करतो म्हणजे काय? माझे सिनियर पण आहेत ना, अजूनपर्यंत मला या भाषेत नाही बोललेत. आणि हा कोण आहे? पोलीस स्टेशन मध्ये येतो आणि माझ्यावर आवाज चढवतो. खरं सॉरी सर. चूक त्यांनी केली, तुम्ही सॉरी नका बोलू वाघमारे. आणि माझा तुमच्यावर राग नाहीये वा, आणि त्याला समजावं तुम्ही. जर परत चूक केली ना तर मी विसरे ना तुमचा नवरा येतो. सर प्लीज, पहिली आणि शेवटची चूक म्हणून माफ करा त्याला. तो सध्या जरा डिस्टर्ब आहे म्हणून असा वागला असेल. डिस्टर्ब आहे? नक्की काय झालंय? आणि एवढा ताबा सुटायला काय झालंय नक्की? सर, आमचा घटस्फोट होणार.